त्यांचा मोबाईल घेऊ दे. 1 मिनिट मागचा वाद झाला का सगळा? हा झाला. बूम मागे ठेवा. एक मिनिट सायलेंट आहे. प्लीज सायलेंट. पत्रकार आहात, पत्रकारांची गरिमा सांभाळा प्लीज. चलो सर, तुमच्यावर जो आज दावा केला जातोय, आरोप केला जातोय दारू पिल्याचा, तुम्ही त्या ठिकाणी स्वतः होतात, पोलिसांनी काय सांगितलं आणि तुमचं त्या दाव्यावर काय नाही? हे बघा, मी आत्ता तुमच्या समोर उभा आहे आणि ही घटना घडलेला एक तास सुद्धा पूर्ण झालेला नाही. माझ्याबरोबर पोलीस डिपार्टमेंट आहे, कायदा आणि सुव्यवस्था बघणारं, आणि ते बघून घेतील, मेडिकल होईल आणि ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपाची शहानिशा डिपार्टमेंट करेल. आणि असे आरोप करून एक 25 ते 50 मुलांचा मॉब तुम्ही मीडियावरती पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. दोन्ही बकोट्या पकडल्या होत्या, माझ्या मानगुटी पकडलेली होती आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न. माझी एस्कॉर्टची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्डसुद्धा होता. त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे, तुम्ही खाली जावा एवढं मी सांगितलं. ते गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस 5 वाजल्यापासून मला अगोदर दोघंजण भेटूनही गेले. माझ्यावर त्यांनी प्री प्लॅन्ड, त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता. आणि मी आत्ता समोर आहे ना, माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे, पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण. मला बीपीचा त्रास आहे, मी गोळ्या खातोय, मला आत्ता पण मला पाण्याचं हे झालं आहे, पण मी आता तुमच्या समवेत आहे ना. माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल, टेस्ट होतील, मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो, मी कुठं गायब नाही झालेलो, मी डिपार्टमेंट बरोबर आहे. आता तुम्ही मेडिकलसाठी जाणार आहात का? मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे. मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही. मी इथं आता तुमच्या समोर आहे. विवेकाचा आवाज, ओबीसींचा आवाज, शोषितांचा, वंचितांचा आवाज. जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपवू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे. मी कुठं तसा काही इव्हिडन्स असेल तर द्यावा. तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो, कुठल्या बारमध्ये गेलो किंवा कुठं गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनव्हासवरती, महाराष्ट्राच्या मीडियावरती, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण हाके कधीच तुम्हाला दिसणार नाही.